पाऊस थोडा उघडला, ऋतूला लगेच शाळेत सोडून आले मी. चाललोय घरी. अच्छा आम्ही घरी चाललो. हा बघा आता आम्ही आपे पाणी. एवढा पाऊस आहे ना विचारूच नका. रस्ता बघा सगळा खराब झाला. आणि सईबा आज पनीर घेतलंय मी. हा पनीरची भाजी करायची आज. तर इथे पहा, रात्रभर एवढा पाऊस होता, एवढा धो 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 पाऊस होता, विचारूच नका. खूप जास्त पाऊस झाला. आणि हे पुढं घराच्या पुढं माहिती ना मुलं खेळतात तिथे एवढं मोठं डबोक साचलंय आणि अजून पण पाऊस चालू आहे. मी तुम्हाला खालूनच दाखवणार होते पण खालून व्यवस्थित नसतं दिसलं म्हणून मग मी तुमच्यासाठी वर टेरेसवर आले आत्ता. म्हटलं तुम्हाला दाखव तरी का किती पाऊस आहे. खूप जास्त पाऊस झाला बरं का. आणि 4 ते 5 दिवस झाले, 5-6 दिवस झाले सूर्याने तर अजून तोंड पण दाखवलेलं नाहीये. एकदम म्हणजे सारखा कंटिन्यू पाऊस चालू आहे, असं उघड असं नाहीच. पार सगळीकडे ओलं 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 ओलं. नदीला पण पाणी आले म्हणतात ना. आता त्या साईडला मी कधी गेले ना तर तिथलं पण तुम्हाला व्हिडिओ नक्की शूट करून दाखवेन. चाललंय जाऊयात जाऊयात म्हणता म्हणता आता कधी जाते काय माहित. बघा अजून पण चांगलाच पाऊस चालू आहे. काही ठिकाणी शाळेला सुट्टी आहे पण इथं अजून काही शाळेला सुट्टी दिलेली नाहीये. मळ्यातली लांबची मुलं नाही येते, जवळची मुलं येतात. आता आपल्याला शाळा जवळ आहे म्हणून मग मी म्हणते चला, पण तरी पण चिकचिक चिकचिक मुलांचे पण खरं खूप हाल होतात. आणि बघा हे शेतात पण भरपूर पाणी साचलेलं आहे. खूप जास्त पाऊस झालाय. फक्त घराच्या पुढे राहते तर अख्खं तळच झालंय पार तयार. खूप जास्त पाणी साचलेलं आहे तिथं. मी सईला खाली ठेवलंय आणि मी एकटीच वरती आले. म्हटलं तुम्हाला दाखव म्हणून मग मी वरती आले. पण छान वाटतं, थोड्या थोड्या पावसामध्ये भारी वाटतं. जास्त पावसात नको वाटतं बाहेर. या नाश्ता करायला. वाजले ते 11. बघितलं ना किती पाऊस आहे, भरपूर पाऊस आहे. हा पहा सई, कॅमेराला ना काही तर प्रॉब्लेम झालेला, असं पुसट दिसते. काय माहिती काय झाले, जरा असं अंदुकच दिसते. आता तुम्हाला कसं दिसतंय काय माहिती. हा लॉलीपॉप खाली ना गावातून. बरं झालं जरा वेळ थोडासा पाऊस थोडासा कमी झाला होता, म्हणजे उघडला नाही, फक्त जरा कमी झाला होता. तितक्यात मी ऋतूला शाळेत सोडून आले, त्याच्यामुळं मग बरं झालं. कपडे वगैरे धुतलेत. आता फक्त घरातलं म्हणजे पसारा आवरायचं राहिलंय, किचन आवरायचंय, झाडून घ्यायचंय. तर त्याच्यातच असा बराच वेळ जाणार आहे माझा. आणि आळूच्या वड्या मस्त आणि सॉस बरोबर खाईन म्हटलं. सकाळी काय बदाम खाले आणि दूध पिले फक्त. हा सई पण पिली. म्हटलं चला आता थोड्याशा आळूच्या वड्या आणि हे खाऊ. आम्ही दोघी जणी खाऊन घेतो आणि आता बघू दुपारी. आणि हा आज आमच्या यांचा बर्थडे, तर बघू मग म्हणून मी पनीर आणलंय. गावात गेलते ना ऋतूला सोडायला, तसं म्हटलं काजू पनीर करू संध्याकाळी. आणि वड्या तर राहायचं त्यांच्यासाठी ठेवलेल्या आहेत. एक अजून अशी मोठा रोल ठेवलाय, तर मग तो पण करीन. आणि राईस वगैरे आणि रोट्या वगैरे नाही करणार, पण चपात्याच करीन. मग भिजले, मी वरती गेले होते ना, आणि पावसाळ्यात भिजलं ना का लगेच डोकं जाम होतं. माझं तर असंच होतं. आणि कपड्यांचं तर एवढा प्रॉब्लेम आहे ना, मी काय केलंय तुम्ही बघितले पोर्चमध्ये मी घालत होते कपडे, पण तुम्हाला सांगू का 5 ते 6 दिवस झाले सूर्याने डोकंच काढलेलं नाहीये. 5-6 दिवस झाले सूर्य दिसलेलंच नाही, कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर त्यामुळं कपडे पार थोडे पण सुकत नाही. मग मी काय केलं, मी तुम्हाला दाखवते. बेडरूममध्ये पार ना वरती 2 रश्या, बेडवरती पण जरा म्हणजे अशी सुकलेली कपडे थोडीशी ती बेडवर टाकते, वरती 2 रश्या टांगलेल्या त्याच्यावरती ती कपडे, असं केले. तुम्हाला मी आता नाश्ता झाला का दाखवते जरा. तर ह्या अशा 2 दोऱ्या इथं टांगल्या ते, आणि कपडे म्हणजे, आणि फॅन लगेच वर लागून लगेच फॅन, त्यामुळं कपडे परवाच्या रात्री दोऱ्या ह्या टांगल्या इथं. आणि इथं बऱ्यापैकी कपडे मावले. आता हे सकाळचे टॉवेल वगैरे ते पण. आणि आता सध्या मी बंद केलाय, फक्त रात्रभर चालू ठेवतो. आम्ही काय बेडरूममध्ये झोपत नाही, आम्ही हॉलमध्ये झोपतो, म्हणून मग रात्रभर हा फॅन चालू असतो. आणि फॅन खाली खरं चांगली कपडे सुकतात. आणि ही पण मी बघा ही अशी बेडवरती पण टाकलेली आहेत. ही म्हणजे चांगलीच वाळलेली आहेत. आता याच्या मला घड्या घालायच्यात आणि घड्या घालून हे ठेवून देणार आहे. तर म्हणजे
सगळे व्यवस्थित वाळलेलीत, पर थंड पण नाही राहिली, काय नाही काय नाही. तर म्हटलं आता याच्या घड्या घालीन. आणि बेडवर पण असेच पडले होते 2 दिवस कपडे. हे कालचे वरती होते, वरती वाळले, मग हे खाली टाकले आणि मग परत जे ओले होते म्हणजे चांगले सुकून देते बाहेर, चांगले निथळली ना चांगली दिवसभर कपडे, म्हणजे मग कसं जेणेकरून पाणी वगैरे खाली पडणार नाही. आणि आत्ता पण हे पण पूर्ण सुकलेले कारण रात्रभर होते. आणि ते ब्लँकेट सईने घेतले ते आम्ही दिवसा सई झोपती तेव्हा मी पण, तेव्हा आम्ही दोघी ते घेतो. तर बघा ती कशी खेळती. आज तिला नेलंच नाही शाळेत, पाऊस खूप येतोय. म्हटलं मग आज घरीच थांब, तर म्हणत होती तरी पण नाही जायचंय जायचंय शाळेत. म्हटलं नको पाऊस येतोय खूप, मग फक्त ऋतूला सोडून आले. आणि काय होतं ही मला तिथं थांबवते ना, त्याच्यामुळं मग नको वाटतं असं. तर बघा हे असं. आणि कोण कोण असं घरात कपडे म्हणजे बरेच जण टांगत असणार आहे, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे किती पाऊस आहे ते पण मला सांगा. तर चला आता मी कालचा व्हिडिओ एडिट करते जरा. बकडी बा पाऊस उघडलाय आता चांगलाच. आणि आली मी ऋतूला आणायला. काय बाजार पण आहे आज, जायचंय आम्हाला केक आणायला बाबांचा. पहिला आपण बाजार घेऊ आणि मग केक आणायला जाऊ. सईला ठेवलंय चिकू दादाची इथं. आणि आज तसं पण पावसामुळे बाजार भरलेलाच नाहीये बघा, एकदम कमी बाजार आहे आज. बाजार केला थोडाफार आणि आलो इथे आम्ही केक घेण्यासाठी. हे नवीन शॉप झाले, पण ह्या ताई ज्या आहेत ना त्या पहिल्या घरी बनवत होत्या केक. इथं पहिलं कपड्यांचं दुकान होतं आणि पण मग केक पण बनवत होते, पण आता त्यांनी डायरेक्ट केक शॉपच चालू केले. तर त्यांना मी दुपारी 1 वाजता फोन केला आणि कसं पाहिजे तसं सांगितलं आणि एकदम छान, टेस्टला तर मस्त होता. तर तुम्हाला नंतर घरी गेलं मी व्हिडिओमध्ये दाखवलंच केकचा शेप वगैरे कसा आहे, काय सिम्पलमध्ये पण छान आहे. आणि कशा ना त्या घरगुतीच बनवतात, लगेच सांगितलं का रेडी, त्याच्यामुळे मग बरं वाटतं की बेकरीतून जाऊन घेण्यापेक्षा ऑर्डर दिली का लगेचच्या लगेच तुम्हाला जो फ्लेवर वगैरे पाहिजे तो. आता चला आपण घरी जाऊयात, मी घरी गेले का अजून मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आणि केक पण छान आहे बरं का, पण तुम्हाला मी दाखवते. तर चला घरी जाऊयात. तर आले मी बाजारातून, तुम्ही बघितलं बाजारात गेले होते मी आज. एकदम कमी बाजार भरलेला आणि एवढं काही नव्हतं पण बाजारात घेण्याजोगं बरं का. पण तरी मी फक्त एक कोथिंबीरची जुडी, टोमॅटो तर आहेत घरात, तर काय आणलं होतं, कोथिंबीरची जुडी, बटाटे आणि काकडी, बस एवढंच आणलं. आणि आता मला करायची आहे भाजी, त्यासाठी मी काढलेत काजू पनीर करायचंय चाललंय. तर थोडंसंच पनीर आणलंय, किती असेल हे 50 ग्रॅम, म्हटलं जाऊ दे मग चला. नाही 100 ग्रॅम, सॉरी 100 ग्रॅम पनीर आहे. आणि काजू आहेत भरपूर, पण ते माझ्या छानी निघाले. आता वाजलेत 6, पटपट पटपट जरा. आणि पाऊस थांबलाय बरं का, थांबलाय. रात्रीतून येऊ शकतो, त्याचं काही कोण मालक नाहीये, सांगता येत नाही पाऊस होतो काही. चला मी आता पहिले ना कांदा टोमॅटो कापून घेते, मसाला करून घेते. तर वाटीत मी एवढे काजू घेतलेत आणि थोडीशी हावरी घेतली, ओलं झालं आणि भिजत ठेवते. हे 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास भिजत राहिलं तरी काय नाही. इथे मी कांदा कट केलाय, म्हटलं लगेच आहे ना इथं तवा टाकाय ठेवते. अरे बघा मी ना मगाशी गॅस वगैरे धुतला ना, तर हे जरा ओलं झालेलं आहे, बऱ्यापैकी ओलं आहे. माझ्या लक्षात पण नाही ते काढून ठेवायचं पटकन. असंच किचन हे केलं मी, किचन ओटा धुतला ना, ते जरा ओलंच आहे. बरं झालं पेटलं तरी. आता ना
हळूहळू कांदा पहिला त्याच्यावरती टाकून मग नंतर टोमॅटो घेता. बाहेर बकरा आल्यात पोर आहे ना पार एवढी येडेवाणी करतात आणि त्या स्टूलवर उभं राहतात ना, त्याच्यामुळे ना तो स्टूल म्हणजे पाट आपला तो पडतो खाली. तर मी ना अगोदर हा कांदा टाकते, म्हणजे कसं कांद्याला जरा टाइम लागतो ना. आणि 2च असे घेतलेत मीडियम साईजचे कांदे, जास्त नाही घेतले, कारण काजू आणि पनीर दोन्ही पण आहे ना भाजीमध्ये, तर जास्त अशी थिक नको व्हायला, जरा अशी नॉर्मलच चांगली वाटते, नाही तर लई घट्ट पण चांगली नाही लागत खायला. तेल मी नंतर टाकते, जरासा कांदा थोडासा अजून हे झाला ना, नाही तर मग काय होतं तेल टाकलं ना तर लगेच कांदा ना भाजत, म्हणजे पटकन नाही भाजत. तर ओके, ठीक असे केले ना. गेल्या वेळी पाकळी आणली होती, पण पाकळी मी फक्त ग्रेव्हीसाठीच यूज करते, पण मुलांनी ती पण खाऊन घेतली. तर चला मी ना हे असे पहिले जेवढे हवेत ना तेवढे काप करून घेते. तर मग इथं कांदा, त्याच्यातलं मी आलं वगैरे टाकलं, टोमॅटो, लसूण पण सगळं यात टाकलं. आणि आता एवढे काजू मी कट करून ठेवलेत. तर मसाला काढला लगेच त्याच तव्यावरती मी काजू थोडेसे असे शॅडो फ्राय करणार आहेत, जास्त नाही. थोडेसे असे खरपूस झाले ना खायला लय छान लागतात, तसे खायला पण मस्त टेस्टी लागतात. तर बघा झाले लगेच काजू आपले, आणि याच्यावरच लगेच पनीर पण करून घेणार आहे लगोहात. मग ह्या अशा गोष्टी ना पटपट केल्या का मग काही नाही वाटत. नाही तर हात बाहेर आणि मुलं तोपर्यंत अभ्यास करत होती. आणि कोमट पाण्यात मी ठेवलंय, आणि याच्यात लगेच सगळं मटेरियल घेतलं, काजू वगैरे जे काय आहे ना ते पण लगेच सगळं एकत्रच बारीक केलं, ते बाजूला ठेवलं. इथे लगेच लगोहात म्हटलं पीठ पण मळून घ्यावं, आणि चपात्या करायच्यात म्हणून. रोट्या तर नकोच वाटतात करायला, येतात पण तरी म्हटलं नकोच, कारण गरमागरमच त्या बऱ्या वाटतात खायला. आणि जेवढं पीठ पाहिजे तेवढं घेतलं मी, आणि याच्यात ओवा टाकते. तुम्ही तर बघितलं असेल संध्याकाळचं असं काय असलं का ओवा बरा वाटतो. पीठ मळून ठेवलं, आणि आता इथं भाजी टाकते. तर हे ना काजू करीचं मी एक टायगर कंपनी आहे मसाल्याचं, तर तो आज मसाला आणलाय, आणि जे आपले घरगुती मसाले आहेत ते. आणि इथं काजू मस्त लागतात खायला पण. आणि थोडंसं तेल आणि तूप, आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, घरचे जे मसाले आहेत ते, आणि आपलं जे वाटण आहे ना ते मी त्याच्यात टाकलं, आणि चांगलं परतू घेतलं तेल सुटस तोपर्यंत. तुमच्याकडे बटर असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. आणि जे जे मसाले मी आणले होते ना ते पण त्याच्यात काय टाकले, हळद वगैरे ते, आणि छान मस्त मिक्स केले. आणि हा जो मसाला आहे ना, थोडीशी मिरची पावडर माझ्याकडून जास्त झाली होती बरं का, आणि तो काजू करीचा मसाला, आणि थोडासा पनीरचा मसाला पण, आणि घरचे मसाले सगळे ऍड केले. पण काजू करी कशी थोडीशी स्वीट कडा असती ना, तर मग मी त्याच्यात थोडीशी नंतर म्हणजे साखर पण ऍड केली, जेणेकरून म्हणजे असं खायला लय तिखट पण नाही लागलं पाहिजे. आणि तसे पण काजूच थोडी भाजी अशी नॉर्मल स्वीट मध्ये छान लागते खायला. तर मग आता त्याच्यात थोडीशी साखर टाकून मी त्याला छान परत मसाला वगैरे हे मिक्स केला चांगला. आणि आता काजू टाकलेत मी, पनीर डायरेक्ट ग्रेव्ही आपली शिजल्याच्या नंतर ते तर दाखवणच मी तुम्हाला. आणि नंतर याच्यात जेवढं आपल्याला पाणी हवं तेवढं मी पाणी ऍड केलं, आणि छान झाली होती बरं का भाजी पण मस्त. तसं पण मी करतेच वरच्यावर अशी भाजी. आणि जरा उशीरच झाला होता, मी आज लवकर नाही जेवली, मी यांच्यासाठी थांबले आज जेवायला, म्हटलं आपण सगळे एकत्र जेवूया. आणि थोडंसं जे पनीरचं पाणी होतं ना ते पण मी टाकलंय. आणि बघा इथं आपली ग्रेव्ही आता शिजलेली बऱ्यापैकी. आता मी पनीर जेवढं होतं ना तेवढं टाकलं मी त्याच्यात. आता 5 ते 10 मिनिटं, लई नाही 5च मिनिटं, आणि लगेच बंद करणार. चपात्या करून घेतल्या मी इकडे एका साईडला, आणि वड्या पण कट केल्यात, आणि त्याच तव्यावरती लगेच वड्या शॅडो फ्राय करणार आहे. अजून हे काय आले नाही, पण वड्या तोपर्यंत म्हटलं वड्यांना कसं जरा टाइमच लागतो, तळायला नाही टाइम लागत पण तव्यावरती जरा टाइम लागतो म्हणून. तर सगळं स्वयंपाक वगैरे रेडी. इथे मी ताट पण बघा यांच्यासाठी रेडी केले, पण ते नंतर मीच घेतलं जेवायला, त्यांना दुसरं दिलं. तर बघा आळूची वडी, भात, भाजी, धर. मुलं पण बसले जेवायला. सई कशी झाली भाजी ग? खालीच नाही का तू? तुकडेच करत बसली केव्हाची त्या चपातीचे. ऋतू कशी झाली विचार कर. मला वाटलं विचार करून सांगतो. आळणी खराट बाबांना विचारते, बाबा कशी झाली आळणी खराट? काही
जाऊ दे चला मीच खाते. हा ना, हा खाऊन घे. आता मीच घेते खाऊन घेतात. नंतर आम्ही जेवायला बसलो. आज मला खूप उशीर झाला त्याच्यामुळे जेवण पण एवढं गेलं नाही. 8:30 वाजता जेवायला बसले आणि तुम्हाला माहिती 6-6:30लाच माझं जेवण होत असतं, पण तरी पण पोटभर जेवले मी चांगली. आणि चला आता आपल्याला केककडं वळायचंय जेवण झाल्यावर. केक आणलाय तर पहा, असा केक आणलाय मी. हार्ट शेपचा आहे, व्हॅनिला फ्लेवर, व्हाईट पूर्ण आणि त्याच्यावरती चेरी. आणि आहो एकदम छान मस्त वाटतोय बरं का. आता खाऊन पाहू. आणि तुम्हाला तर माहिती आहे तिथं मी गेले होते, तुम्ही बघितलं, त्या घरीच बनवतात ताई, एकदम फ्रेश ताजा. यांना माहितच नव्हतं केक आणलेला आहे. मुलांनी डोळे बंद करून त्यांना घेऊन आले, बाहेर होते ते. तर फक्त जास्त डेकोरेशन नाही केलं. आणि आज टिपॉयचं उद्घाटन झालं म्हटलं तरी चालेल. पहिल्यांदाच त्याच्यावर केक कट होतो यांचा. आता सईचा बर्थडे येईन तेव्हा होईलच. आणि ऋदूला लावलंय व्हिडिओ घ्यायला, फोटो काढायला. चालू कर. आता आपण केक कट करू. ऋदू व्हिडिओ काढतोय. ऋदूचं म्हणलंय मी व्हिडिओ काढणार आहे. मला हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू. त्याच्यात हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे. तुमचं आणणार आहे? ओके, धर. चल. नीट चाल. ऋदा ठेवते, धर. हा तुला येईल ना. झाले आता खाऊन घेतो. या तुम्ही पण केक खायला. छान आहे ना, नाही का कुठे घरी बनवतो. तर छोटंसं सेलिब्रेशन केलं घरी. हे म्हणत होते जेवायला, तर म्हटलं नको, घरीच बनवते मी सगळं. आणि केक व्हॅनिला फ्लेवर, 1 नंबर फ्लेवर होता. आणि आम्ही ना बऱ्याचदा त्यांच्याकडून आणतो ना, खूप छान असतो टेस्टला. आम्ही ना सगळा खाला, फक्त थोडासाच ठेवला. 1-2 पेस्ट्री असेल ना त्याच ते पण